आपल्या भावाने मेहनत केली, मी ती मेहनत लांबून बघत होतो आणि बघून झाल्यानंतर मी थोडीशी हुशारी वापरली. नाही नाही, हमारी अलग फिल्म बनी है. विकी जो आहे तो इथे कसा डाव मोडायला आलाय त्या अनुषंगाने मी म्हणालो. पण आता सकाळी तो खास वॅनिटी देऊन मला म्हणाला की तू जे जे करणार ते मला आत्ता करून दाखव, म्हणजे मी तिथे जाऊन ते करतो. लपंडाव या मालिकेत ना सखीचं स्वयंवर आहे आणि स्वयंवरासाठी 2 मस्त देखणे वर माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत. असं हे मॅचिंग वगैरे दिलंय का मलाही सांगायचं, मी पण आले असते. नाही म्हणजे सखीच्या स्वयंवरात आम्ही बँडवाले वाटू तुम्हाला, पण तसं नाहीये. खास सखीने अशी थीम ठेवली आहे. तुम्ही सीता स्वयंवर ऐकलं असेल, पण सखी स्वयंवर तुम्ही पहिल्यांदा ऐकत असेल. तर हे सखी स्वयंवरात सखीने आम्हाला हे तुझं कुठं गेलं रे हे ते मी ठेवून आलो जरा आतमध्ये, कारण पहिल्या राऊंडचा विजेता मी होतो ना, तर प्रत्येक राऊंडची थीम ठेवली आहे तिने. त्या हिशोबाने आम्हाला असे कपडे दिलेत, तर आम्ही घालून आपले फिरतो. दुसऱ्या काय केलं असतं की तू विनर झालास? मला ॲक्च्युली प्रश्न हाच विचारायचा होता. काय केलंस तू? मी काहीच केलं नाही. म्हणजे आपल्या भावाने मेहनत केली, मी ती मेहनत लांबून बघत होतो आणि बघून झाल्यानंतर मी थोडीशी हुशारी वापरली आणि मग मी डाव असा उलटा केला आणि मग भावाला म्हटलं आता तू आराम कर, मी जातो. हां, तर मी थोडंसं असा स्मार्ट खेळलो, कारण मी कोण आहे त्यामुळे मी तसं खेळलो आणि भावाला म्हटलं पहिला राऊंड मी जिंकतो, मग बाकू पुढे बघू आपण. आम्ही असं वाटून घेतलं आणि तिसरा टॉस करेल बहुतेक ही. पण सखी एकालाच मिळणार आहे. ऑफकोर्स म्हणून तिसरा राऊंड त्यासाठी ठेवला आहे, ज्यात सखी आता काय टास्क देते आम्हाला खरंच माहीत नाही. जस्ट बंच आलाय, वाचायचं आहे अजून. हे स्वयंवर मला असं वाटतं की स्वयंवर जे आधी व्हायचं ना आपल्या कॉलेज डेजमध्ये, एक मुलगी 2 मित्रांना आवडू शकते, मग तिला कोण मिळवणार ह्याची, म्हणजे असं तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे झालं की? माझ्या ग्रुपमध्ये कॉमन होता. म्हणजे हे अरे म्हणजे तसं लग्न झालंय तसं. अरे म्हणजे तसं नाही. तो नाही, हमारी अलग फिल्म बनी है. विकी जो आहे तो इथे कसा डाव मोडायला आलाय त्या अनुषंगाने मी म्हणालो. ते आहे ते. नथिंग पर्सनल आहे. नथिंग. नाही म्हणजे तू मी आता तेच विचारणार होतो, तू कॅरेक्टरचं विचारतेस. मी आता हे पर्सनल विचारलं, कॉलेजवालं. खरं सांगायचं तर म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये असं कधी झालं नाही की बाबा ह्याला आवडले म्हणून मी मागे गेलो किंवा मला आवडले म्हणून तो आलाय. मग ते आधी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये व्हायचं की बाबा आवडते वगैरे. हां, पण ऑपोजिटमध्ये झालं असेल. हां, म्हणजे हां होऊ शकतं. हां, म्हणजे म्हणून मी म्हटलं ऑपोजिटमध्ये झालं असेल तर मला तेवढं आयडिया नाही, पण असू शकतं. तुझं लग्न झालं रिअल लाईफमध्ये, तू प्रपोज केलंस पहिले की तिने तुला? नाही, एकमेकांना दोघांचंच, म्हणजे ते होतंच आय गेस, तसं झालंच डायरेक्टली. म्हणजे असं काही ठरवून केलं नाही की आता आज जाऊन मी बोलेन किंवा ती बोलेल, असं काहीच नव्हतं. ते दोन्हीकडनं एकत्र आलं, आमचं बोलणं झालं आणि मग हां चला करूया आणि मग झालं. इथले रिअल लाईफ टिप्स चेतन ह्यात काय इन्कल्केट होणार आहेत का? नाही, असं स्वयंवर वगैरे ही खरं तर खूप फिल्मी गोष्ट आहे आणि जी आपल्या आयुष्यात कधी येत नाही किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणाच्याच आयुष्यात अशा गोष्टी येत नाही, तर त्या इथे करून बघायला मिळत आहेत. तर ही एक वेगळी गंमत आहे, एक फिल्मी पणा आहे. आणि ही सिरियलच थोडी अशी ड्रामा आणि ह्याने अशी भरलेली सिरियल आहे, त्यामुळे अशा फिल्मी मोमेंट्स जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ते करायला वेगळी मजा येते. मला एक गोष्ट आवडते की तुम्ही दोघंही नाटक बॅकग्राऊंडमधून येतात आणि आयुष्याचं नाटक तर सुरू आहे आता, पण ना ती म्हणजे आपल्याला सतत 24 तास काम करायची किंवा रिहर्सलची सवय असते. इथे किती सोपं जातं जेव्हा एका नाटक करणारी व्यक्ती आपल्या ऑपोजिटला असेल, तर किती सोपं जातं की? खूपच सोपं जातं. काम माहीत असतं. आत्ता मगाशी आमचे क्लोज वेगवेगळे होते, तर मी इकडे जे करणार तोच तिकडे ते करणार असतो. पण आता सकाळी तो खास वॅनिटी देऊन मला म्हणाला की तू जे जे करणार ते मला आत्ता करून दाखव, म्हणजे मी तिथे जाऊन ते करतो. म्हटलं अरे डोंट वरी, आपलं एक समोरासमोरच होणार आहे. तर ही जी काही इच्छा असते मुळात, आपल्याला जे करायचं आहे काम, जे दिसणार आहे त्याबद्दलची आस्था असते, ती थिएटरमधनंच येते. आणि तो जगाच्या कोपऱ्यात कुठलाही थिएटरवाला असेल तर ते त्याच्या रक्तातच असतं. ते मत माझं तेच आहे, बदलणार नाही आहे. मला फक्त एवढंच वाटतं ना की नाटक बॅकग्राऊंड असल्यामुळे आपल्याला बेसिकच सगळ्या गोष्टींची जाण असते आणि मग आपण आपली इच्छा, आपली आवडच असते ती की आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे आणि जसं ह्याने माझं एक उदाहरण दिलं तसं चेतनबद्दल खरंच सांगायचं तर माझी आणि त्याची, म्हणजे मी त्याच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतो आहे, पण आमचं जेलिंग खूप छान झालं. म्हणजे मला वाटलं नव्हतं असं पटकन होईल, कारण मला सांगण्यात जेव्हा आलं ते माझं एकदमच तडकाफडकीने एंट्री झाली होती, पण आमचं छान जेलिंग झालं आणि मग सीन्समध्ये पण आम्ही एकमेकांशी ते डिस्कस करायला लागलो. आणि समोरासमोर किती सीन असतील याचा आम्हाला दोघांनाही अंदाज नव्हता. पण जे काही आलं त्यातनं आम्ही खूप छान, म्हणजे करतानाही आम्ही त्याच्यातनं जोक्स वगैरे क्रिएट केलेले आहेत किंवा आम्हाला हसायलाही येतं कधी कधी, आणि आम्ही छान जेवताना वगैरे एकत्र असतो. सो
अपार्ट फ्रॉम कॅरेक्टर्स एक मैत्रीची सुरुवातही झालेली आहे त्या माध्यमातून. आणि नाटकाचं बॅकग्राऊंड आत्ता मलाही लेटेस्टच कळलं की असं आमचं सेमच आहे ते. सो येस, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यात मॅटर करतात. पण नाटक करणं ही एक वेगळीच एनर्जी असते ना. आयुष, तू सध्या हे अनुभवतोस कंटिन्यू, तर आहे ना काय म्हणजे एक्सप्रेस करशील, कारण का आपण नंतर तुझ्या मालिकेनंतर आत्ता गप्पा मारतोय, सो मला ते सांग. महिन्यांनंतर येस येस. नाटकाबद्दल सांगायचं तर माझी सुरुवात नाटकाची खूपच लहानपणापासून झाली. त्यामुळे मला ते माहिती होतं की काय आहे काय नाही, आवड होती, सगळं होतं. ती जर्नी माझी चालू राहिली. मग आता सध्या माझं एक नाटक चालू आहे, दीर्घांक आहे तो, घोर नावाचा, अघोरपंथावर आहे. लोकांच्या प्रतिक्रिया खूप छान येत आहेत आणि त्याचे शोज आम्हाला जसं जमतं तसं करतो आहे आम्ही. आणि नुकताच त्याला मराठी नाट्य परिषदेकडनं यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा पुरस्कारही जाहीर झाला, तो मिळाला. सो अशा प्रकारचं जे काही आम्हाला मिळतं आहे ॲज अ फीडबॅक किंवा आपण म्हणू शकतो की एनकरेजमेंट करण्यासाठी जे काही डेव्हलप होत चाललं आहे ना, त्याने एक एनर्जी वेगळी डेव्हलप होते आहे. नॉट ओन्ली इन मी बट एंटायर टीम आमची जी आहे. कारण सो कॉल्ड असं काही आम्ही ठरवून प्लॅन करत नाही. जे काही असतं हां, एकमेकांशी डिस्कस होतं, चला करायचं आहे, त्या पद्धतीने ते होऊन जातं. आणि मला असं वाटतं ह्यामुळेच ना आपलं नाटक हिंदीच्या मोठ्या दिग्गजांपर्यंत पोचले. देवबाभळीबद्दल जेव्हा परेश रावल म्हणाले होते, एक ऊर अभिमानाने भरून येतो की आपण नाटक बॅकग्राऊंडचे आहोत. येतो. देवबाभळीच्या जेव्हा तालमी नाशिकमध्ये होत्या तेव्हा मला माहीत होतं तिथे त्या तालमी वगैरे. तेव्हा मग तिथे मी भेटायला पण गेलो होतो एकदा, पण आत नव्हतो गेलो, बाहेरच होतो. असं एक आनंद दादाकडे काहीतरी काम होतं म्युझिक करणारा, ते भेटलो. प्राजक्त वगैरे आत होते, हाय वगैरे केला. पण एवढी मोठी गोष्ट आतमध्ये घडते आहे आणि जे इतिहास होणार आहे या गोष्टीने, तर त्याचा तेव्हा तसा अंदाज नव्हता. कारण नाशिकमध्ये तालमी चालायच्या, ह्या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये जाणं. आणि त्याचा पहिला प्रयोग पण मला आठवतो आहे. पहिल्या प्रयोगाला मी होतो पार्ल्याला. त्याच्यानंतर आत्ता पुन्हा एक प्रयोग बघितला अगदी 1-2 वर्षांनंतरचा, आणि तोवर तसा असा बूम आणि हे सगळं झालं होतं. तर ही ताकद त्या रंगभूमीची, नाटकाचीच आहे मी म्हणेन. आणि हे तुमचं रंगभूमीचं प्रेम असंच जपा. आणि स्वयंवरासाठी आम्ही उत्सुक आहोत, काय काय तुम्ही करणार आहात नवीन नवीन एक्सपेरिमेंट. नाटक हा काय ती चालूच आहे. तू सरकारच्या टीममधूनच, म्हणजे तुला ते करावंच लागेल. आणि मी प्रयोग करून नाही, कळेल आपल्याला. मी सरकारच्याही टीममधनं नाही आहे, मी कोणाच्याच टीममधनं नाही आहे, मी वेगळंच घेऊन आलो सगळं. असं आहे. काय होणार आहे पुढे बघायला. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.